श्री स्वामी समर्थ. आज दुर्गाष्टमी आहे. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी खूप महत्व आहे. तर हळदीचं लेपन केलेलं आहे आपल्या उंबऱ्याला, म्हणजे उंबऱ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे, रांगोळी टाकलेली आहे, मध्यभागी कमळाचं फूल काढलेलं आहे आणि जो आपला मेन डोर आहे तो स्वच्छ पुसून त्या ठिकाणी स्टिकर चिटकवलं आणि एक कुंकवाचं एक स्वस्तिक काढलेलं आहे आणि खालच्या साईडला श्री शिवाय नमस्तुभ्यम हे स्टिकर चिटकवलेलं आहे. त्यानंतर मी आज अष्टमी असल्यामुळे मी कुंकुम आचमन केलेलं आहे. आपली जी कुलदेवी असते त्याच्यावर कुंकुम आचमन करावं लागतं, म्हणजे कुंकवाने अभिषेक केलेला आहे. ते झाल्यानंतर मग मी जे 2 लोंगा होत्या त्या लोंगा आपल्याला देवीला 16 लोंगा अर्पण करून महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलेलं आहे, म्हणजे कुंकुम आचमन करताना सुद्धा हाच मंत्र म्हटलेला आहे. तर अशा प्रकारे आज अभिषेक सुद्धा झाला आणि त्यानंतर महादेवांच्या मंदिरात गेल्यावर आपल्या मनातली जी गोष्ट असते ती म्हणजे नंदीच्या कानामध्ये कसं बोलायचं ते सांगते बघा. असं एक बेल घ्यायचं, ते बेलला आपल्या दोन्ही हातांमध्ये ठेवून पाठीवर ठेवायचं. एका हाताने डावा जो कान असतो त्या ठिकाणी आपल्याला बोलायचं असतं आणि आतमध्ये आल्यावर अशोक सुंदरीची जी जागा असते त्या ठिकाणी ते बेल आपल्याला ठेवायचं असतं. त्याची जी दांडी असते ती उत्तरेकडे पाहिजे. अशा प्रकारे जर मी आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तिकडच्या साईडला म्हणजे उजव्या साईडला गणपती बाप्पांचं स्थान, आतमध्ये अशोक सुंदरी माता आणि नंतर आपले हे कार्तिकी असे महादेवाची हे 3 म्हणजे मुलं आहेत आणि नंतर जी संपूर्ण जलधारी आहे. जे खालचं साईड दाखवलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी शनिदेवांचा वास असतो, म्हणजे 33 कोटी देवांचा वास असतो त्या पाण्यामध्ये. आणि जे पूर्ण दाखवलं ती जलाधारी आहे, म्हणजे हस्तकमल आहे देवी मातेचा आणि जे वरतून पाणी टपक टपक पडतं तिथून म्हणजे महादेवांच्या ज्या मुली आहेत जया, अभिषेरा, श्यामली, बाली, गोतली यांचं जे पाणी त्या ठिकाणी त्या पळत असतात, म्हणजे पाणी टपकत असतं. त्रिशूल वगैरे याचं घेतल्यानंतर दर्शन घेऊन झाल्यानंतर आपल्याला मी आता तुम्हाला दाखवते की आमच्या बाहेरच्या साईडला स्वयंभू देवीचं स्थान आहे, म्हणजे स्वयंभू ती देवी माता आलेली आहे वरती. तर त्या ठिकाणी आज दुर्गाष्टमी असल्याने भरपूर प्रमाणात अशा भरपूर स्त्रिया होत्या की त्या देवीची आराधना करत होत्या, देवीचे मंत्र जाप करत होत्या. संपूर्ण म्हणजे दुर्गासप्तमी पाठ चालू होता आणि एवढं पुण्य आमचं की आज आम्हाला त्या ठिकाणी प्रसाद खायला भेटला. भरपूर स्त्रिया आलेल्या होत्या तिथं. दुर्गाष्टमीचा पाठ चालू होता, म्हणजे दुर्गासप्तशतीचा पाठ चालू होता. ही स्वयंभू देवीची मूर्ती आहे, ती व्यवस्थित दिसत नाही कारण की खूप लांब आहे, त्यामुळे खूप कमी घेतलेला आहे. त्यानंतर आरती वगैरे झाली. आरती वगैरे होऊन मग आम्हाला महाप्रसाद तिथे भेटला खायला, कारण की दुर्गाष्टमीच्या दिवशी महाप्रसाद असतो. खूप भाग्यवान आहोत आम्ही की त्या ठिकाणी मला आज प्रसाद भेटला. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी. श्री शिवाय नमः.